नाइन्थ मॅथमॅटिक्समध्ये हा जो चॅप्टर आपण शिकणार आहोत, ज्या चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नॉमेट्री, हा जशास तसा परत 10th क्लासमध्ये 10वीमध्ये आहे. आणि जर तुम्ही 11वी 12वीला जर मॅथमॅटिक्स घेऊन इंजिनिअरिंग ग्रुप केलात तर तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा या चॅप्टरची मदत होणार आहे. त्याच्यामुळं हा खूप महत्त्वाचा आणि बेसिक चॅप्टर आहे. ज्या चॅप्टरमध्ये फॉर्म्युले आहेत, कुठलाच फॉर्म्युला पाठ करायचा नाही. आपल्याला फॉर्म्युला पाठ करायचा नाही. मग पाठ करायचा नाही तर कसं करायचा, ती एक टेक्निक आहे, आयडिया आहे. त्या आयडियाप्रमाणे तुम्हाला फॉर्म्युला, मेन फॉर्म्युले आहेत 6, अपोजिट पेअरचे फॉर्म्युले आहेत, काही सेम पेअरचे फॉर्म्युले आहेत. या ठिकाणी जरी तुम्हाला कुठले फॉर्म्युले लागत नसले तरी मी तुम्हाला स्क्वेअरचे बहुतेक लागणार नाहीत. हां, इकडं लक्ष द्या सगळेजण. आता मी जे फॉर्म्युले तुम्हाला शिकवणार आहे ते फॉर्म्युले मी अशा पद्धतीनं तुम्हाला शिकवणार आहे की तुम्हाला त्याचा पाठ करायची गरज पडणार नाही. एक आयडिया आहे, टेक्निक आहे. त्या टेक्निकनुसार तुम्हाला मी आता फॉर्म्युले शिकवणार आहे. सगळेजण काळजीपूर्वक लक्ष द्या. अत्यंत महत्त्वाचा हा तुमचा चॅप्टर आहे तुमच्यासाठी. आणि सगळेजण पाठ करण्यातच घालतात फॉर्म्युले. कुठलाच फॉर्म्युला आपल्याला पाठ करण्यात वेळ घालायचा नाही. आता शिकलो का नाही, तर हॉलमधून बाहेर पडताना तुम्हाला पाठ झाल्यात असं वाटलं पाहिजे, न पाठ करता. तर ते कसं, त्याच्यासाठी जरा सगळेजण इकडं बोर्डाकडे काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, साइन थिटा बरोबर फॉर्म्युला आहे अपोजिट साइड बाय हायपोटेनस. शॉर्ट मध्ये लिहिले मी तुम्हाला बरं का, अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कळालं? कॉस थिटा बरोबर फॉर्म्युला आहे एडजेसेंट साइड बाय हायपोटेनस. एवढे 2 फॉर्म्युले जर तुम्ही पाठ केलं तर बाकीचे तुम्ही फॉर्म्युले लिहू शकता. कसं बघा, तिसरा आहे टॅन थिटा, चौथा आहे कॉट थिटा. सिरियल बी बदलायचं नाही, सिरियल खालीवर झालं की आयडिया लक्षात राहत नाही. सेक थिटा, जेवढे सध्या बोर्डावर फॉर्म्युले दिसलेले 2, एवढे 2च फॉर्म्युले पाठ करायचं, म्हणजे लक्षात ठेवायचं. साइन थिटा बरोबर अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कॉस थिटा बरोबर एडजेसेंट साइड बाय हायपोटेनस. बरोबर? आता मला सांगा, टॅन थिटा म्हणजे दोघांचं बी न्यूमरेटर घ्या, फक्त न्यूमरेटर. काय सांगा बरं न्यूमरेटर? अपोजिट साइड बाय एडजेसेंट साइड. झालं? आता कोण कुणाच्या अपोजिट आहे हे एक लक्षात ठेवायचं. अपोजिट म्हणजे त्या फॉर्म्युल्याला बी अपोजिट करायचं. साइन म्हणजे काय सांगा? अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कॉस म्हणजे काय? एडजेसेंट साइड बाय हायपोटेनस. टॅन म्हणजे काय? डोळ्यासमोर ठेवा ते फॉर्म्युले, दोघाचा बी न्यूमरेटर घ्या, अपोजिट साइड बाय एडजेसेंट.
कॉट म्हणजे टॅनच्या उलट, सेक म्हणजे कॉसच्या उलट आणि कोसेक म्हणजे साईनच्या उलट. तुमच्याकडे फॉर्म्युले किती आहेत? दोनच आहेत पुढे डोळ्यासमोर. कोणते सांगा बरं? साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट बाय हायपोटेनस, कॉस थिटा इज इक्वल टू ॲडजस्टंट बाय हायपोटेनस. टॅन थिटा म्हणजे दोघाचा बी न्यूमरेटर घ्या फक्त, आणि कॉट थिटा म्हणजे कुणाच्या, आता खालचे तिघ म्हणजे कुणाच्या उलट? कॉट कुणाच्या उलट? टॅनच्या. सेक कुणाच्या उलट? कॉसच्या. कोसेक कुणाच्या उलट? साईनच्या. राहील का लक्षात? मग सांगा बरं आता मला, कॉट थिटा बरोबर काय फॉर्म्युला येईल? ॲडजेसंट साइड बाय अपोजिट साइड. सेक थिटा म्हणजे कॉसच्या उलट, सांगा हायपोटेनस बाय ॲडजेसंट साइड. कोसेक थिटा म्हणजे साइनच्या उलट, सांगा हायपोटेनस बाय अपोजिट साइड. हे म्हणायचं ह्याला मेन फॉर्म्युले. का म्हणायचं ह्याला मेन? 6 फॉर्म्युले मेन. ते थोडंसं डोळ्याकडून बाजूला काढा. आता इकडे लक्ष द्या. साइन थिटा म्हणले की तुमच्या डोळ्यासमोर का फॉर्म्युला येऊ लागला बघा बरं जरा. अपोजिट साइड बाय हायपो. कॉस थिटा म्हणजे काय? ॲडजेसंट साइड बाय हायपोटेनस. टॅन थिटा तिथल्या तिथं न्यूमरेटर घ्या, अपोजिट साइड बाय, बरोबर. कॉट थिटा त्याला उलट करा, ॲडजेसंट साइड बाय. सेक थिटा कॉसला उलट करा, हायपोटेनस बाय ॲडजेसंट साइड. कोसेक थिटा साइनला उलट करा, हायपोटेनस बाय अपोजिट. याला कोणते फॉर्म्युले म्हणायचं? मेन फॉर्म्युले. आता अपोजिट पेअरचे फॉर्म्युले, टोटल अपोजिट पेअरचे फॉर्म्युले आहेत 11. किती आहेत? 11. फक्त तुम्हाला सांगा बरं, तुमची अपोजिट पेअर कोणती आहे? साइनला कोण अपोजिट आहे? कोणता फॉर्म्युला तुम्ही उलटा लिहिला ते सांगा. कोसेक. साइन आणि कोसेक हे एकमेकाच्या अपोजिट आहेत. कॉस आणि सेक हे एकमेकाच्या अपोजिट आहेत. टॅन आणि कॉट हे एकमेकाच्या अपोजिट आहेत. अपोजिट जोड्या जर माहीत असतील तर तुम्ही 9 फॉर्म्युले लिहू शकता. 9 फॉर्म्युले. सांगा बरं कोण कोणाच्या अपोजिट आहे? साइनच्या अपोजिट कोण आहे? कोसेक. कॉसच्या अपोजिट कोण आहे? सेक. आणि टॅनच्या अपोजिट कोण आहे? जे अपोजिट आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन बरोबर 1 लिहा. म्हणजे काय सांगा बरं? साइन थिटा इंटू, सांगा, कोसेक थिटा बरोबर 1. काय सांगा? साइन थिटा इंटू कोसेक थिटा बरोबर 1. बरोबर 1. मान्य? आता ह्याच्यातलं एक घ्या आणि एकाला तिकडं पाठवा. समजा मी साइन घेतलो तर कोसेक तिकडं डिवायडेशन मध्ये जाते, आणि मी एकदा पुन्हा कॉस घेतलो की साइनला डिवायडेशन मध्ये पाठवा. सांगा बरं. साइन थिटा बरोबर 1 बाय, हे कोसेक थिटा मल्टिप्लिकेशन मध्ये तिकडे पाठवा. आता तिसरा कोसेक थिटा घ्या आणि साइनला तिकडे पाठवा. कोसेक थिटा बरोबर 1 बाय साइन थिटा. कुठलं सूत्र पाठ करायला लागो तुम्ही? काही नाही, फक्त तुम्हाला अपोजिट पेअर माहित आहे कोणती? साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटा बरोबर कोसेकला खाली पाठवा, कोसेक थिटा बरोबर साइन. आता पुढले 3 सूत्र तुम्ही तयार करू शकता. दुसरी पेअर कोणती आहे सांगा अपोजिट? कॉस थिटा आणि सेक थिटा. कोण सांगते मला 3 सूत्र? जोडी माहित आहे तुम्हाला? कॉस थिटा आणि सेक थिटा. नाही इथं बघून सांगा, लिहूत बस नका. कॉस थिटा आणि सेक थिटा या अपोजिट पेअर आहे. 3 फॉर्म्युले तयार करा. कोण सांगते? सांगता?
सांगा, बसून सांगा, बसून. cos theta into sec theta is equal to 1. करेक्ट. Cos theta is equal to 1 by sec theta. दुसऱ्याने सांग नका, जरा शांत बसा. हा, Cos theta sec theta is equal to 1 by cos theta. करेक्ट. अहो एकदम सोपा आहे. काय सांगा, कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. कोण सांगते अजून मुलांमध्ये? सांग. Cos theta into sec theta is equal to 1. हा Cos theta is equal to 1 by sec theta. Sec theta is equal to 1 by cos theta. हा, अजून कोण सांगताय? सांगता, सांगा. सांगा मुगळे. कळालं का मी का म्हणलं ते? समजलं का? बघा आता इकडे सगळेजण सांगा बरं. आत्ताचे हे 3 सूत्र काय? पहिली जोडी सांगा मला काय? कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा आणि सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. कळालं? कळालं? आता अजून एक जोडी माहित आहे तुम्हाला. कोणती? मोहोळकर सांग बरं 3 सूत्र त्या जोडीचे. अरे नाही रे, आधी त्या दोघांचा गुणाकार 1 मन. कोणती आता उरलेली जोडी? अरे कॉस थिटा आले की रे, आता कशाला गेलोयस? साइन आलंय, कॉस आलंय, सेक आलंय, कोसेक आलंय. तर राहिले कोणची जोडी उलटी? टॅन थिटा आणि कॉट थिटा. अगोदर तू उलटी जोडी कोणते हे डोक्यात घे, नाहीतर उगा काय बी म्हणलास तू, कोणाला बी कोणाची जोडी लावलंस. कोणती जोडी आहे सांगा बरं? पहिली उलटी जोडी. पहिली उलटी जोडी साइन कोसेक, कॉस सेक, टॅन कॉट. एवढं कळालं की 9 सूत्र पाठ होतात. एवढं सांगा बरं. tan theta into cot theta is equal to 1. Tan theta is equal to 1 by cot theta. Cot theta is equal to 1 by tan theta. बरोबर. सांग. Tan theta into cot theta is equal to 1. Tan theta is equal to 1 by cot theta. Cot theta is equal to 1 by tan theta. बरोबर. तुम्ही सांगा. अरे काय बी म्हणू का हो, सोपं सांगलेला मी. दोघाचा गुणाकार 1 म्हणा अगोदर. टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटा बरोबर 1 बाय कॉट थिटाला खाली घेऊन जावा आणि कॉट थिटा इज इक्वल टू 1 बाय टॅन थिटा. आलं का लक्षात मी का म्हणलो ते? आलं का लक्षात? हा सांगा मग आता पुढले 3 सूत्र कोणते सांगा. टॅन थिटा इंटू कॉट थिटा बरोबर 1. टॅन थिटा बरोबर 1 बाय कॉट थिटा आणि कॉट थिटा बरोबर 1 बाय टॅन थिटा.
तुम्ही टॅन थिटाचं सूत्र मांडत असताना कुणाकुणाचा न्यूमरेटर घेतलो जरा आठवा बरं. हे तिसरं सूत्र कसं तयार केलं सांगा बरं. साईनचा न्यूमरेटर बाय टॅनचा, साईनचा न्यूमरेटर बाय कॉस. त्याच्यावर एक सूत्र तयार होत आहे. टॅन थिटा इज इक्वल टू, ज्याचा न्यूमरेटर घेतला त्यालाच घ्या आणि ज्याचा न्यूमरेटर घेतला त्यालाच घ्या. म्हणजे कुणाला? साइन थिटा बाय कॉस थिटा. तुम्ही ज्यांचे न्यूमरेटर घेतला का नाही त्यांनाच घ्या डायरेक्ट. आता कुणाचा न्यूमरेटर घेतला तो आधी? साईनचा, साइन थिटा. पुन्हा कुणाचा? कॉसचा, कॉस थिटा. आता ह्याच्यावरून कॉट थिटा बरोबर लगेच उलट करा. ह्याला वरल्यालाच सांगा, ह्यालाच उलट करा. कॉस थिटा अपॉन साइन थिटा. मेन हे काही नावं नाहीत, काही नाही, आपल्याला सूत्र लक्षात ठेवायला सांगला मी. मेन फॉर्म्युले 6, अपोजिट पेअरचे फॉर्म्युले 11 आणि सेम पेअरचे फॉर्म्युले 6 असे मी, आणि स्क्वेअरचे फॉर्म्युले आहेत काही, आणि मग पुन्हा टेबल आहे. कुठलंच पाठांतर नाही. आता जरा डोळ्यासमोर जरी हे असलं तरी तुमच्या समोर हे बोर्ड असल्यासारखं कल्पना करा. आणि साइन थिटा बरोबर काय सांगा? अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कॉस थिटा बरोबर ॲडजेसंट साइड बाय हायपोटेनस. टॅन थिटा बरोबर दोघांचं बी न्यूमरेटर घ्यायचा विचार, अपोजिट साइड बाय. कॉट थिटा करा उलट त्याला, ॲडजेसंट साइड बाय अपोजिट. सेक थिटा कॉसला उलट करा, हायपोटेनस बाय ॲडजेसंट साइड. कोसेक हायपोटेनस बाय अपोजिट साइड. कळलं? आता उलटी पेअर कोणत्या एवढं लक्षात ठेवलं की 11 सूत्र पाठ होतात. साईनला उलट कोण आहे? कोसेक. कॉस नाही, कॉस वेगळं, कोसेक वेगळं. साइन थिटाचा अपोजिट कोण आहे? कोसेक थिटा. त्यांचा गुणाकार 1 लिहा अगोदर. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटा इज इक्वल टू 1 बाय कोसेक थिटा. कोसेक थिटा इज इक्वल टू 1 बाय. एक जोडी 3 सूत्र. दुसरी जोडी कॉस आणि सेक. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉस थिटा. तिसरी जोडी टॅन थिटा आणि कॉट थिटा. गुणाकार 1 सांगा. टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू 1 बाय टॅन थिटा. टॅन लिहिण्यासाठी कुणाचा न्यूमरेटर घेतल तो? साईनचा आणि कॉस. त्यालाच घ्या मग डायरेक्ट. टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा बाय कॉस थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू उलट करा, कॉस थिटा बाय साइन. आता सेम जोड्या कोणत्या आहेत? म्हणजे सिरियलच. अपोजिट जोड्या वेगळ्या आणि सेम जोड्या वेगळ्या. आता सेम जोड्या कोणत्या माहिती का? साइनचं कॉस, टॅनचं कॉट, सेकचं कोसेक. सिरियलच. सिरियल बदलायचं नाही, सिरियल चुकवायचं नाही. साइन झाल्यावर कॉस, कॉस झाल्यावर टॅन, वरी कॉट आणि पुन्हा टॅन लक्षात ठेवायचं नाही कधीच. साइन कॉस, टॅन कॉट, सेक कोसेक. एवढ्या बारक्या बारक्या टेक्निक लक्षात ठेवलं की तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायची गरज नाही. आता मला सांगा सेम पेअर कोणत्या? आता सारख्या जोड्या. साइनचं कॉस, टॅनचं कॉट, सेकचं कॉट. अशी जोडी कोणती आहे की ती अपोजिट मध्ये बी तीच आहे, सेम मध्ये बी तीच आहे. टॅन आणि कॉट अशी जोडी आहे की ती अपोजिट मध्ये बी तेच येतात दोघं आणि सेम मध्ये बी तेच येतात. मान्य? आता हे लिहित असताना इकडं थिटा लिहायचं आणि पुढं 90 मायनस थिटा लिहायचं. आता पहिली जोडी सांगा सेम. साइन आणि कॉस 2 सूत्र तयार होते. सांगा बघा बघा. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. इकडं थिटा म्हणायचं तिकडं 90 मायनस थिटा म्हणायचं. आता उलट करा सांगा. कॉस थिटा बरोबर साइन 90 मायनस थिटा. आता पुढले 3रं 4थं 5वं 6वं तुमच्या डोक्यात तयार झालं पाहिजे सूत्र ऑटोमॅटिक. साइन आणि कॉस जोडी आहे सारखी, तर एकदा थिटा लिहायचं आणि एकदा कॉस 90 मायनस थिटा लिहायचं. पुन्हा बदलायचं. साइन आणि कॉस आहे तर काय लिहिलो मी? साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा.
कॉस थिटा इज इक्वल टू साईन 90 मायनस थिटा. आता दुसरी जोडी सांगा बरं, टॅन आणि कॉटचं कसं लिहिता सांगा बरं. टॅन थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा आणि कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. मान्य झालं. सेक आणि कोसेकचं तयार करा बरं मनातल्या मनात. काही नाही, इथं थिटा म्हणायचं, पुढे 90 मायनस थिटा म्हणायचं, पुन्हा त्याला बदलायचं. सेक आणि कोसेक सांगा. सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा. बदला आता. कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा. काही अवघड आहे का? सांगा बरं काय आता. टॅन थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा. कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा. एक सेकंदा, फक्त स्क्वेअरचा एकच फॉर्म्युला आहे. ते बी नाही वाटतं बहुतेक. नाही नाही, स्क्वेअरची गरज बी नाही तुम्हाला. हां, पुढं आहे ते 10वीला. आता इकडं आहे का, हे फॉर्म्युले किती आहेत? मेन 6, अपोजिटचे 11, सेमचे 6, 6 6 12, 11 23 सूत्र न बघता सांगता आलं. आता मी कसं तुमच्याकडे बघून सांगलेलं बघा, तसं सांगता आलं पाहिजे. नीट आहे बघा. आता तुम्ही आता हे 2 दिवस असं घोकत राहायचं. शाळा असेल, घरी असेल, कुठे बी असेल, इथं बसला गप्पा मारायच्या तर हे मारायचं. सांगा, सेम सूत्र सांगा म्हणायचं, अपोजिटचे सांगा म्हणायचं, मेन फॉर्म्युले सांगा म्हणायचं. केलो तर तुम्हाला आता बी फायदा होतोय, 10वीला बी होतोय, 11वी 12वीला फायदा होतोय. कसं बघा, मेन फॉर्म्युले किंवा मनातल्या मनात तरी आपल्या आपण उगं म्हणत राहायचं. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड बाय हायपोटेनस. कॉस थिटा इज इक्वल टू adjacent side by hypotenuse. टॅन थिटा इज इक्वल टू, मनातल्या मनात त्या दोघांच्या न्यूमरेटरला घ्या, अपोजिट साइड बाय ॲडजेसंट साइड. कॉट थिटा बरोबर त्यालाच उलट करा, ॲडजेसंट साइड बाय अपोजिट साइड. सेक थिटा बरोबर कॉसला उलट करा, हायपोटेनस बाय ॲडजेसंट साइड. कोसेक थिटा बरोबर साइनला उलट करा, हायपोटेनस बाय अपोजिट साइड. आलं डोक्यात? आता आठवा, पहिली अपोजिट जोडी कोणती आहे? साइन थिटा आणि कोसेक थिटा. 3 सूत्र तयार होतात लगेच. साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू 1. दोघांचा गुणाकार एक असते. साइन थिटा बरोबर त्याला खाली पाठवा डिनॉमिनेटर मध्ये 1 बाय कोसेक थिटा, आणि कोसेक थिटा बरोबर साइनला पाठवा 1 बाय साइन थिटा. दुसरी जोडी कॉस आणि सेक. 3 फॉर्म्युले तयार करा. कॉस थिटा इंटू सेक थिटा इज इक्वल टू 1. कॉस थिटा इज इक्वल टू 1 बाय सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल 1 बाय कॉस थिटा. तिसरी जोडी अपोजिट टॅन आणि कॉट. गुणाकार एक सांगा. टॅन थिटा इंटू कॉट थिटा इज इक्वल टू 1. टॅन थिटा इज इक्वल टू 1 बाय कॉट थिटा. कॉट थिटा इज इक्वल टू 1 बाय टॅन थिटा. टॅन थिटा बरोबर कुणाचे न्यूमरेटर घेतलं तो मेन फॉर्म्युल्यात? त्यालाच घ्या की डायरेक्ट. टॅन थिटा बरोबर साइन थिटा अपॉन कॉस थिटा, आणि कॉट थिटाला करा त्यालाच उलट लगेच, कॉस थिटा अपॉन साइन थिटा. कळतंय? आता सिमिलर पेअर, हे सिमिलर अपोजिट पेअर, हे उगा आपली आयडियावर काही काही गणिती भाषा नाही. तुम्हाला कोण जर तुम्ही म्हणलं तर ह्याला कसं नाव ठेवलं, कुठं नाव म्हणतील कोण बी, काही देणं घेणं आपल्याला. आपल्याला सूत्रपाठ करायचे फक्त आयडिया लक्षात ठेवण्यासाठी. सेम पेअर, सारख्या जोड्या कोणत्या आहेत? सिरियल. सांगा बरं. साइनची कॉस, टॅनची कॉट, सेकची थिटा, आणि तिकडं 90 मायनस थिटा. पहिली जोडी साइन आणि कॉसचे 2 सूत्र तयार करा.
साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. टॅन आणि कॉटचे दोन सूत्र तयार करा. टॅन थिटा इज इक्वल टू कॉट 90 मायनस थिटा, कॉट थिटा इज इक्वल टू टॅन 90 मायनस थिटा. सेक आणि कोसेक. सेक थिटा इज इक्वल टू कोसेक 90 मायनस थिटा, कोसेक थिटा इज इक्वल टू सेक 90 मायनस थिटा. झाली तयार. काही अवघड वाटते कोणाला? घ्या लिहून. असं सुटसुटीत लिहून घ्या व्यवस्थित. लिहा तुम्ही वहीत लिहा. मेन फॉर्म्युले, अपोजिट पेअरचे फॉर्म्युले, सिमिलर पेअर तुम्ही इथं ट्युशनच्या वहीत लिहायला हरकत नाही. शाळेत तसलं काही लिहू नका. हां, हे पाठ करायला सोपं जावं म्हणून आहे. आत्ता सुद्धा तुम्ही आयडियानं न बघता लिहू शकता, एक 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 मनात घेऊन. ते आता गणितात कळते. आता त्याचं डोकं लावू नका आत्ताच. आता फक्त हे कसं लिहिता येतं तेवढं बघा. सगळं शिकतो. धडा शिकल्यावर तुम्हाला सगळ्यात सोपं वाटतं की नाही बघा. आणि दुसऱ्याला विचारा किती अवघड आहे म्हणतात धडा. बघा तुम्ही. या सूत्राच्या आयडियामुळं इकडं आहे का, ह्या सूत्राच्या आयडियामुळं विद्यार्थी असं गणित बघितल्या सोडतात आपले. तर शाळेत शिक्षक का म्हणतात माहिती आहे का? पाठ करून आले म्हणतात गणित. पाठ करून नाही, आयडिया आहे. पाठ होत नसतात गणित. कधी होतात पाठ गणित? झालं का लिहून घे ना.
झालं झालं का हो? तर मी सांगितल्याप्रमाणे उद्या तुम्हाला आल्याबरोबर सांगायचं सगळ्याला सूत्र. मी सगळ्यांना विचारणार आहे. 2 दिवस सूत्रात गेले हरकत नाही. अजून एक रखाना तयार करायचा आहे. आता जरा ते पेज नंबर काढा बरं, सांगतो मी तुम्हाला. 109 आहे का नाही पेज नंबर? आहे का? 109 पेज नंबर काढलो का? त्याच्यावर एक रखाना आहे बघा, दिसला का तुम्हाला? खाली खाली रखाना 109 वर. त्याच्या साईन कॉस आणि टॅनच्या किमती आहेत बघा. 0, 1/2, 1/√2. जर पाठ करा म्हणल्यावर पाठ होत आहेत का? हा, शक्यच नाही. पण आपण न पाठ करता ह्या सगळ्या किमती न चुकता कसं लिहायचं ते उद्याच्या पिरियडमध्ये शिकवतो. कळालं?